मंडळी नमस्कार. अमर भोसले ऑफिशियल या YouTube चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करीत आहे. आमचा विषय आहे ना तो एक वेगळाच विषय आहे. कारण काय होतं माहिती आहे का, की आपण स्वतःला अपडेट ठेवायला पाहिजे असं आपण सर्वत्र आजकाल ऐकतो. आणि अपडेशन हे अतिशय आवश्यक झालेलं आहे. कारण आता काळ झपाट्याने बदलतोय. नवीन-नवीन तंत्रज्ञान येत आहे आणि त्यामुळे आपण अद्ययावत आपल्याला जर ठेवलं नाही, तर आपण आउटडेटेड होऊन जातो. आणि मग काळाच्या मागे पडत जातो. त्यामुळे अपडेशन हे अतिशय महत्त्वाचं आहे. सध्या काय झालंय, भारतातून एक विद्यार्थी हा अमेरिकेमध्ये एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं ज्ञान घेण्यासाठी गेलेला आहे. आता तुम्ही म्हणाल त्यात विशेष काय अमेरिकेतून अमेरिकेला तर दरवर्षी अनेक भारतीय जातात. खरं आहे. अमेरिकेला 1.5 लाख भारतीय विद्यार्थी दरवर्षी भारतभरातून जात असतात आणि कोणी एम-एस करायला जातं, कोणी अजून इतर पदव्या घेण्यासाठी ते जात असतात. त्यामुळे मग ह्या एका विद्यार्थ्याचं एवढं कौतुक किंवा वेगळेपण काय? तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे, की ह्या विद्यार्थ्याचं वेगळेपण काय? त्या विद्यार्थ्याला तुम्ही सर्वजण ओळखता, अख्खा भारत त्याला ओळखतो आणि साधारणतः विद्यार्थी म्हटले की आपल्या डोळ्यासमोर काय येतं, की साधारणतः एक म्हणजे बाहेर जाणारा म्हणजे तो पदवीधर असेल किंवा मग 12वी नंतर जर तो जात असेल, तर साधारणतः 18 वर्ष ते 23-24 वर्ष वयोगटापर्यंत. पण हा विद्यार्थी जो आहे ना, ज्ञानलालसा त्याला इतकी आहे, की तो वयाच्या 69व्या वर्षी तो अमेरिकेत गेलेला आहे. कमाल आहे की नाही? वयाच्या 69व्या वर्षी. म्हणजे निवृत्तीनंतर जवळ-जवळ म्हणजे आपल्याकडे निवृत्तीचं वय जर आपण 60 वर्ष म्हटलं, तर निवृत्तीनंतर 9 वर्षानंतर पुन्हा शिकायचं आहे. शिकून काहीतरी करायचं आहे. बघा, म्हणजे कमाल आहे की नाही? वेगळेपण आहे ना? आहे, निश्चित आहे. तर हेच ते वेगळेपण आहे. कुणाजवळ आहे हे? आणि मी तुम्हाला आधीच सांगितल्याप्रमाणे आपण सर्वजण त्या व्यक्तीला ओळखतो आणि ती व्यक्ती म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेते कमल हसन. दक्षिणेकडचे हे कमल हसन अतिशय प्रसिद्ध असे अभिनेते आहेत. अर्थात हिंदीत सुद्धा त्यांनी उत्तम कामं केलेली आहेत. त्यांचा अप्पू असेल किंवा इतर चित्रपट असतील, सागर किंवा अनेक हिंदी चित्रपट आपण पाहिलेले आहेत आणि त्यामुळं कमल हसन यांना ओळखत नाही असा भारतीय शोधून सापडणार नाही. एक वेगवेगळे प्रयोग करणं, प्रयोगशील राहणं, वेगवेगळ्या भूमिका करणं. त्यांची चाची 420 यामधली सुद्धा भूमिका जी होती, ती प्रत्येक भूमिकेत तुम्ही बघा अप्पू राजामधला त्यांचा तो म्हणजे प्रत्येक भूमिकेत वेगळेपण आणणं, काहीतरी प्रयोग करणं, हा त्यांचा स्थायीभाव असल्यासारखं ते वागतात. अर्थात त्यांचा तो अ, चित्रपटामध्ये काम करणारा व्यवसाय असला तरी त्या व्यवसायाला एक वेगळेपण कमल हसन हे सदैव देत आलेले आहेत आणि त्यामुळे ते वेगळे ठरतात. आणि असे हे कमल हसन एआय ज्ञान घेण्यासाठी अमेरिकेमध्ये गेलेले आहेत. काही महिन्यांचा तो कोर्स आहे आणि त्या कोर्समध्ये त्यांनी प्रवेश घेतलेला आहे अतिशय प्रसिद्ध विद्यापीठामध्ये. अर्थात त्यांना जेव्हा विचारण्यात आलं, "तुम्हाला आता का शिकायचं?" तर त्यांनी असं सांगितलं, की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे भविष्य आहे आणि चित्रपटामध्ये सुद्धा त्याचा अनेक जागी वापर होणार आहे. सध्या सुद्धा होतोय, पण तो अतिशय मर्यादित प्रमाणात होतोय. आता यापुढच्या काळामध्ये तो खूप वाढणार आहे आणि त्यामुळे जर काम करताना मला ते ज्ञान असेल, तर मला निश्चित त्याचा फायदा होणार आहे आणि त्यामुळेच मी हे कोर्स मध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि त्याचे काही बारकावे आहेत, त्याचे काही तंत्रज्ञानासंदर्भातले काही गोष्टी आहेत, त्या मला समजून घ्यायच्या आहेत. अर्थात अ, हे म्हणजे ज्ञान लालसा प्राप्त करण्यासाठी वयाच्या 69व्या वर्षी एक विद्यार्थी प्रवेश घेतो. हे हे अतिशय एक आपण म्हणतो ना, की प्रेरणा घेण्यासारखाच हा एक विषय त्या ठिकाणी आहे, की मला शिकायचं आहे माझ्या क्षेत्रामध्ये मला त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करायचा आहे आणि सध्या तो वापर होतोय आणि तो पुढे वाढणार आहे. म्हणजे दूरदृष्टी सुद्धा आहे. आज सुद्धा त्याचा वापर होतोय. त्यामध्ये सुद्धा त्यांची एक ज्ञान प्राप्त करून घेण्याची एक तीव्र अशी इच्छा त्या ठिकाणी दिसते आहे. कारण इतक्या लांब जाऊन शिकायचं, ते समजून घ्यायचं, हे म्हणजे वेगळेच आहे नाही का? कारण जनरली विद्यार्थी जेव्हा जातात, तेव्हा ते त्यांच्या नियमित जो काही त्यांचा कोर्स असतो, मग ग्रॅज्युएशन, मग पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे अशासाठी जात असतात. पण हे सगळं झाल्यानंतर अत्युच्च पदावर पोहोचल्यानंतर म्हणजे त्या इंडस्ट्रीमध्ये ते अतिशय उच्च अशा स्थानी आहेत आणि त्यानंतर ही व्यक्ती तिथे जाते आहे, काहीतरी शिकते आहे, काहीतरी शिकायचं आहे, म्हणते आहे. त्यामुळे मला खरोखर कमाल वाटली. अर्थात त्यांचं नाव कमल आहे आणि कमल हासन हे कमाल आहेत असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही असं मला वाटतं. आता अपडेशन हे कशासाठी हवं आहे? आता तुम्ही पहा, की अँबॅसेडर नावाची एक गाडी आहे. आता अँबॅसेडर म्हणजे भारतभरात सगळीकडे अँबॅसेडर होते. हिंदुस्तान मोटर्स ही कंपनी ती गाडी बनवायची आणि
अगदी आपल्या राष्ट्रपती, पंतप्रधान म्हणजे उच्च पदस्थांपासून महत्त्वाच्या व्यक्ती ती गाडी वापरायची. आणि कार म्हणजे अॅम्बेसेडर अशा स्वरूपाचं ते एक समीकरण होतं आणि त्याला दुसरा कोणी कॉम्पिटिटर असायचं काही त्यावेळेस कारणच नव्हतं. आणि त्यामुळे त्यांनी बदलत्या काळाप्रमाणे जे चेंजेस करायला हवे होते ते केले नाहीत. त्यामुळे अॅम्बेसेडर आणि त्यानंतर मग फियाट म्हणजे प्रीमियर पद्मिनी इथपर्यंतच त्यांचं ते मर्यादित राहिलं आणि आज जर तुम्ही पाहाल तर प्रीमियर पद्मिनी किंवा अॅम्बेसेडर तुम्हाला कुठेही रस्त्यावर दिसत नाही. अर्थात मुंबईमध्ये काळी पिळी ज्याला असं म्हणतात, तर ती टॅक्सी जी चालायची ना, तर ती प्रीमियर पद्मिनी होती. पण आता ती सुद्धा गेल्या वर्षीपासून रस्त्यावरून आउट झालेली आहे. त्यामुळे आता प्रश्न असा आहे, की तुम्ही जर स्वतःमध्ये बदल नाही केला काळानुरूप, तर निश्चितच ती धोक्याची घंटा असू शकते. त्याच्या जर आपण उलट बघितलं तर मारुती सुझुकी ही कंपनी, मारुती सुझुकी या कंपनीचे मारुती 800 हे 1982 साली पहिल्यांदी मार्केटमध्ये आली आणि आज 2024 साली सुद्धा ती अतिशय उत्तम प्रकारे कार्य करीत आहे. अनेक स्पर्धकांना ती तोंड देत आहे आणि आपला एक जो मार्केट शेअर जो आहे, तो टिकून आहे. तर हे कशामुळे घडलं? तर अनेक मॉडेल्स त्यांनी आणले. अनेक विविध वेगवेगळे रंग, वेगवेगळे डिझाईन्स, वेगवेगळे जे काही कस्टमरला हवंय त्याप्रमाणे त्यांनी बदल केला, ज्याला आपण वैज्ञानिक भाषेत मार्केटिंग म्हणतो. तर मार्केटिंगचं तत्व त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे सांभाळलं आणि त्यामुळे मारुती आज सुद्धा मार्केटमध्ये आपला जम बसवून आहे. आता तर Nokia 2001 च्या आसपास जर बघितलं प्रत्येक जेव्हा मोबाईल नुकतेच आले होते, तर प्रत्येकाकडे मोबाईल म्हणजे Nokia. Nokiaचाच हँडसेट होता. आणि जे त्या काळात लोकं Nokia वापरायचे त्यांना तो फोन माहीत आहे, त्यांनी तो वापरलेला आहे. कधी-कधी Nokia नाव घेतलं तर नॉस्टॅल्जिक सुद्धा व्हायला होतं कारण ज्यांनी वापरलेला आहे त्यांना तो पहिला फोन आणि मग त्याच्यावरचं ते सगळं असलेलं आत्मीयता, प्रेम वगैरे. पण ती कंपनी आज कुठे आहे? ती कंपनी आज आउटडेटेड आहे. कंपनीच म्हणजे आज तिचे फोन नाहीच आहेत. आज मार्केटमध्ये Nokiaचा फोन जाऊन मागणारा ग्राहक सुद्धा नाहीये आणि कंपनीला मागणी सुद्धा कंपनीच्या उत्पादनांना मागणी सुद्धा नाहीये. हे का घडलं? त्यामुळेच, की अपडेशन हे अतिशय महत्त्वाचं आहे. आपण नवीन-नवीन तंत्रज्ञान शिकलं पाहिजे. त्याप्रमाणे आपल्याला स्वतःला आपण त्याप्रमाणे ॲडजस्ट करून घेता आलं पाहिजे, ते शिकता आलं पाहिजे, ते आत्मसात करून घेता आलं पाहिजे, त्याचा उपयोग करता आला पाहिजे. ह्या गोष्टी ज्या आहेत ना, ही एक मी आपणास 2 उदाहरणं सांगितली, की ज्यामुळे आपण पटकन कनेक्ट व्हाल. त्यामुळे मला कमल हासन यांची कमाल वाटते, की या वयात साधारणतः 70त प्रवेश केलेला माणूस जर अमेरिकन विद्यापीठात जाऊन एआय शिकायचं म्हणतोय आणि तो शिकतोय आणि सिरियसली अर्थात ते काही तिथे साधारणतः जनरली काय होतं, की स्टुडंट म्हणजे थोडाफार इकडे-तिकडे फिरणं आलं, टाईमपास आला, इतर गोष्टी आल्या. पण जो हा फोकस्ड माणूस आहे, की ज्याला ते शिकायचं आहे आणि इतकं मोठं यश मिळवल्यानंतर, इतकं मोठं नाव मिळवल्यानंतर, इतक्या विविध चित्रपटांमधून भूमिका केल्यानंतर अजून सुद्धा नवीन तंत्रज्ञान शिकून काहीतरी करायची इच्छा आहे. मला असं वाटतं, की अतिशय महत्त्वाचा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिलेला आहे. तरुण पिढीनं हा संदेश खरोखर अभ्यासावा, त्यांनी हा लक्षात ठेवावा आणि बस तरुण पिढी कशाला सगळ्यांनीच. कारण सर्वांनीच आता साधारणतः मोबाईल सुद्धा आपण जेव्हा हाताळतो तेव्हा एखादा मोबाईल किंवा समजा लॅपटॉप हे करताना एखादी गोष्ट कळली नाही तर लहान मुलं पटकन सांगतात, "नाही, नाही, हे नाही, ही दाबा मग ते होईल." याचा अर्थ काय? याचा अर्थ हाच, की सर्वांनीच शिकलं पाहिजे आणि त्यामध्ये काही तोटा नाही आहे ना, सगळ्यांचा फायदाच आहे. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही व्यक्त व्हा. मला हा विषय जरा चांगला वाटला कमल हासन यांचा म्हणून मी तो आपल्यासमोर मांडला. तुमची मतं या संदर्भातली सांगा आणि आपण माझं चॅनल पाहता याबद्दल मनापासून धन्यवाद. असेच पाहत राहा. नवनवीन विषय घेऊन मी आपणापर्यंत येत असतो. पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद. आज इथेच थांबतो.